नमस्कार मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे। त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि तुम्ही चॅनलवर नवीन पहिल्यांदा आलेले असल्यास आपल्या स्वप्नील यावले या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण आपण आपल्या चॅनलवरती मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग ट्युटोरियल घेऊन येत असतो। व्हिडिओसाठी लागणारे जे मटेरियल आहे ते तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन इझिली यूज करू शकता। त्याचबरोबर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता। आपण मटेरियल सोबतच विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन देत असतो। चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ न गमावता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। रोज बहाणे नवे शोधून तुझ्याच मागे मना नाही चुकते। मित्रांनो, तुम्ही जर आता डेमो व्हिडिओ बघितला तसा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे। मी अलाइट मोशन ओपन केलेलं आहे। मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बिटमॅप प्रोजेक्ट आणि शेक इफेक्टची लिंक दिली आहे। बिटमॅप प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। तुमच्यासमोर अशा प्रकारचं बिटमॅप प्रोजेक्ट ओपन होणार आहे। आपल्याला प्रतच्या आयकॉनवर क्लिक करून मीडिया फाईलमध्ये जाऊन तुम्हाला जो फोटो इथे ॲड करायचा आहे, तुम्हाला ज्या प्रकारचे फोटो इथे फोटोवर अशा प्रकारचा व्हिडिओ बनवायचा आहे तो फोटो इथे सिलेक्ट करायचा आहे। मी हा फोटो सिलेक्ट करतो। त्यानंतर इथे जाऊन फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे। त्यानंतर 13 ह्या बीटवर घेऊन यायचं आहे, त्याला 13.18 बीटवर अशा प्रकारे। त्यानंतर त्या फोटोला सर्वात खाली घेऊन यायचं आहे आपल्याला। ह्या ब्लॅक PNG लेअरच्या खाली पण घेऊन यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला हे जे ग्रुप 2 आहे लेअर आहे इथे क्लिक करायचं आहे, एडिट ग्रुपवर जायचं आहे आणि जो फोटो आहे त्या फोटोवर क्लिक करून कलर अँड फिल्डमध्ये जाऊन स्टारवर जाऊन आपला फोटो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तुम्ही कोणता पण फोटो ॲड करू शकता। इथे मी सेम फोटो हा ॲड करतो अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला पुन्हा जे हे 2 नंबरची बीटची जे ग्रुप लेअर आहे इथे पण असं सेम प्रोसेस करायची आहे। एडिट ग्रुपवर जाऊन आपल्या फोटोवर क्लिक करून कलर अँड फिल्डवर जाऊन स्टारवर जाऊन आपला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। मी दुसरा एखादा फोटो सिलेक्ट करून दाखवतो तुम्हाला। मी हा फोटो सिलेक्ट करतो अशा प्रकारे। त्यानंतर पुन्हा आपल्याला बॅक जाऊन आपलं हे जे लेअर तुम्हाला मित्रांनो हे कमी झालेले दिसलेले आहे, हे अशी वाळून घ्यायची आहे आपल्याला अशा प्रकारे। त्यानंतर आपल्या ह्या ग्रुपवर जायचं आहे। आपल्याला एडिट ग्रुपवर जायचं आहे। आपल्या फोटो क्लिक करायचा आहे, कलर ने फिल्डवर जायचं आहे, स्टारवर जायचं आहे आणि इथे पण आपला फोटो ॲड करून घ्यायचा आहे। मी हा फोटो ॲड करतो अशा प्रकारे। त्यानंतर पुन्हा आपल्याला बॅक जायचं आहे। इथून इथे पण आपल्याला फोटो ॲड करायचा आहे। ग्रुपवर क्लिक करून एडिट ग्रुपवर जाऊन फोटोवर क्लिक करून कलर अँड फिल्डवर जाऊन स्टारवर जाऊन आपला फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे। मी हा फोटो ॲड करतो अशा प्रकारे। त्यानंतर आपल्याला इथून बॅक जायचं आहे। अशा प्रकारे आपले फोटो ॲड झाल्यानंतर आपल्याला 13.18 बीटवर जाऊन इथे प्लसच्या आयकॉन क्लिक करून मीडिया फाईलवर जाऊन आपण जो सर्वात अगोदर जो फोटो इथे ॲड केला आहे तो इथे आपल्याला फोटो ॲड करायचा आहे। मी हा फोटो ॲड करून घेतो। त्याला इथे जाऊन फिल कंपोजिशन एरिया करून टाकायचा आहे आणि त्याला ह्या बीटवर जाऊन कट करायचा अशा प्रकारे। त्यानंतर इथे पण आपल्याला फोटो ॲड करायचा आपल्याला। मी हा फोटो ॲड करतो। त्यानंतर त्याला पण इथे बीटवर येऊन कट करायचा आहे। त्यानंतर आणखी आपल्याला एक फोटो ॲड करायचा आहे। मी हा फोटो ॲड करतो, त्याला इथे कट करायचा ह्या बीटवर येऊन। त्यानंतर आणखी एक फोटो ॲड करायचा आपल्याला अशा प्रकारे। मी हा फोटो ॲड करतो, त्याला जास्तीचा पार्ट कट करून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला 13.18 बीटवर येऊन जे ह्या 2 जे लेअर आहे आपल्याला सर्वात वरती द्यायचे आहे, हे लेअर आणि हे ब्लॅक PNG ची लेअर पण आहे
अशा प्रकारे झाल्यानंतर आपल्याला बॅक जायचं आहे. इथून बॅक जायचं आपल्याला आपल्या शेक इफेक्ट मध्ये जायचं आहे. आपला फर्स्ट फोटो जो आहे त्याचा जो इफेक्ट आहे तो इथे जो इफेक्ट मध्ये जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर पुन्हा आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवर जाऊन आपला जो हा फोटो आहे हा फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर इथे सिंपल स्टार फील्डमध्ये जाऊन इथे जाऊन कॉपी पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर जे आपले शेवटचे जे 4 फोटो आहे 13.18च्या बीट नंतरचे त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे इथे जाऊन अशा प्रकारे. इथे पण आणि हा फोटोला पण अशा प्रकारे जाऊन अशा प्रकारे. त्यानंतर जे हे लेअर आहे मित्रांनो ह्या लेअरवर क्लिक करून ब्लेंडिंग मधून केलेलं आहे आपण स्क्रीन केला ऑलरेडी. जो तुम्हाला इथे ब्लॅक दिसणार असेल तर इथे जाऊन स्क्रीन करून टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा इथे येऊन हे जायचं आहे. मी तुम्हाला टेलिग्रामला आपला ओव्हरले इफेक्ट दिलेला आहे तो ओव्हरले इफेक्ट इथे ॲड करायचा आपल्याला. तुम्ही तो टेलिग्रामहून फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता. अशा प्रकारे तो ॲड करून घ्यायचा आहे. जास्तीचा पार्ट इथे कट करायचा होता. त्यानंतर पुन्हा आपल्याला तो इथे ॲड करायचा आहे. जास्तीचा पार्ट कट करून टाकायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा आपल्याला ॲड करायचा आहे. जास्तीचा पार्ट कट करायचा आहे. पुन्हा आपल्याला ॲड करायचा आहे. इथे जाऊन आणि जास्तीचा पार्ट कट करायचा आहे. अशा प्रकारे झाल्यानंतर ब्लेंडिंग मधून लाईट मधून स्क्रीन करून टाकायचा आहे. त्यानंतर इथे जाऊन इफेक्ट्स मधून ॲड इफेक्ट मधून ग्रेडियंट ओव्हरले करायचा आहे. त्यानंतर आपल्याला जो कलरचा ऑप्शन जे आहे तिथे हा कलर सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर खाली पण हा कलर सिलेक्ट करायचा आपल्याला. त्यानंतर खाली येऊन आपल्याला नॉर्मल जे आहे ते मल्टिपल करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपला जो इथे पण इथे जाऊन ब्लेंडिंग मधून लाईट मधून स्क्रीन करायचा आहे. त्यानंतर इथे ब्लेंडिंग मधून लाईट मधून स्क्रीन करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. अशा प्रकारे इफेक्ट मधून ॲड इफेक्ट मधून ग्रेडियंट ओव्हरली हा इफेक्ट द्यायचा आपल्याला. त्यानंतर इथे पण हा कलर सिलेक्ट करायचा आहे. ते पण हा कलर सिलेक्ट करायचा आहे आणि नॉर्मलच्या जागी मल्टिप्लाय करायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर इथे ब्लेंडिंग मधून लाईट मधून स्क्रीन करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला आपल्या बॅक जायचं आहे. आपल्या शेक इफेक्टमध्ये जायचं आहे. आपले जे हे 2 लेअर आहे सिलेक्ट करायचे. इथे जो कॉपी टू लेयर्स करायचे ते आपल्या बिटमार्क प्रोजेक्ट जाऊन पेस्ट 2 लेयर्स करायचे. पुन्हा त्या सिलेक्ट करायच्या आणि त्यांना शेवटपर्यंत घेऊन जायचं अशा प्रकारे. अशा प्रकारे पूर्ण आपला व्हिडिओ तयार झाला आहे मित्रांनो. इथे जाऊन व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.